नमस्कार मंडळी, आमच्या व्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. तर आम्ही चाललो आहोत महाबळेश्वरला. माझी जी मुलगी आहे सेहर, तिचा 5वा बर्थडे आहे. तो सेलिब्रेट करण्यासाठी आम्ही निघालो आहोत. तर आमचा 2 दिवसाचा स्टे आहे. पहिल्या दिवशी आम्ही थांबत आहोत वाईमध्ये, हिलटॉप रिसॉर्टमध्ये. तर आमची बुकिंग झालेली आहे ऑलरेडी. तर हे 19 डिसेंबरच्या सकाळी सकाळी आम्ही निघालो आहोत आणि ब्रेकफास्टसाठी आम्ही थांबलो आहोत कामतमध्ये. तर इथे खूप छान ब्रेकफास्ट एकदम फ्रेश साऊथ इंडियन तर एकदम परफेक्ट डिशेस भेटतात. तर आम्ही या रूटनी जर येत असेल तर आम्ही नेहमी याच ठिकाणी ब्रेकफास्ट करतो. आणि इकडे माझ्या मुलीला हा टॉय पाहिजे होता स्पायरलचा, तर तो तिला घेऊन दिला आणि त्यानंतर आम्ही पुढे निघालो आमच्या रूटवर. तर माझ्या दोन्ही मुलांचं असं असतं की गाडीमध्ये बसला की पुढे पप्पांच्याच मांडीवर जाऊन बसायचं असतं स्टेअरिंगवर. इथे समर झोपला आहे आणि रस्त्यात आम्हाला इथे भेटली होते थोडी माकडे, पण ते आमच्या मागे आली त्यामुळे आम्ही पळून गेलो तिकडून आणि मग इथे आम्ही पोहोचलो आहोत आमच्या डेस्टिनेशनला. तर हे त्यांचं रिसेप्शन एरिया आहे. तर कसं इथे की 3 डोम्स आहेत. तिन्ही डोम्सला अटॅच्ड प्रायव्हेट पूल्स आहेत आणि हे जे पूल आहे हे वर रिसेप्शनला सेपरेट पूल आहे. तर आम्ही इथे आमचं रजिस्ट्रेशन केलं आणि इथे माझा मुलगा एन्जॉय करतोय व्ह्यू विथ द प्रायव्हेट पूल. इन्फिनिटी पूल आहे इथे आणि इथे आम्ही मस्त नेचर्सला एन्जॉय केलेला आहे भरपूर. आणि फ्रेंड्स ही आमची रूम होती. तर इकडे सगळे अम्युनिटीज होत्या की जसं की फोन आहे, लॅम्प आहे, मिरर आहे, बेड आहे, म्युझिक सिस्टम आहे, टीव्ही आहे, गेम्स खेळण्यासाठी आहेत, प्रायव्हेट फ्रिज आहे. तुम्हाला ज्या काही गोष्टी लागतील त्या सगळ्या आहेत आणि तसंच एक ओपन मिरर आहे आणि त्यातून तुम्हाला पूर्ण व्ह्यू दिसतोय कसे माउंटेन्स आणि इथे स्विमिंग पूलचाही पूर्ण व्ह्यू भेटतोय. तर खूप छान सुंदर अशी ही रूम आणि सगळ्या सोयीसुविधा असलेली ही रूम तर आम्हाला फारच आवडली. आम्ही इथं खूप छान स्टे केला आणि माझ्या मुलांनीही खूप एन्जॉय केलं. पण इथे कसं विंटर्स चालू असल्यामुळे पाणी थंड होतं की असं दिसतंय की ऊन आहे बट तरीही पाणी थंड होतं. आम्ही 2-3 वेळा ट्राय केलं, जाण्याचा प्रयत्न केला, पण आम्हाला नाही जमलं. म्हणलं उगाच कशाला आजारी पडतील मुलं, त्यामुळे आम्ही नाही गेलो स्विमिंग पूलमध्ये. पण बाहेरूनही आम्ही तिकडे थांबून मस्त एन्जॉय केलेला आहे. आणि इथे जेवणही जे आहे त्या मावशी ज्या आहेत त्या बनवून देतात. तर त्यांनी आम्हाला फ्रेश दोन्ही टाईम छान चिकनचा असा बेत करून दिला होता आणि रस्सा, भात, भाकर, चिकन सुक्का असं मस्त छान त्यांनी बनवून दिलेलं होतं. इकडे एक मांजर होती जी त्यांची पालतू मांजर आहे आणि त्या मांजरीबरोबर माझी दोन्हीही मुलं खूप खेळत होती. माझ्या दोन्हीही मुलांना मांजरी खूप आवडतात. तर खूप त्यांनी एन्जॉय केला इथे. मग आम्ही रूममध्येच गेम्स वगैरे खेळले, जेवण केलं, मस्त मूव्हीज वगैरे बघितले आणि डान्सही केला भरपूर.
मग जशी संध्याकाळ होत आली, आम्ही रेडी व्हायला घेतलं, कारण आता माझ्या मुलीचा बड्डे आहे. तर आम्ही सगळं सामान घेऊनच आलो होतो, जसं की लाईक बलून्स आणले होते आणि सगळं जे डेकोरेशनचं आहे ते सगळं गोष्टी आणल्या होत्या. मग तिला मॅचिंग ड्रेस ह्या त्या सगळ्या गोष्टी मग आम्ही दोघांनी मिळून डेकोरेट केलं. आमचा पहिला प्लॅन चालू होता की बाहेर रेलिंगलाच आम्ही बलून्स वगैरे लावू आणि इकडेच डेकोरेशन करू. पण काय होतं की रात्रीची एवढी थंडी होती, मग उगाच पोरं आजारी पडतील, त्यामुळे आम्ही बाहेर न करता आतमध्येच करण्याचा प्लॅन केला. आणि तिकडच्याच जे रिसॉर्टमध्ये जे वर्कर्स होते त्यांनाच आम्ही सांगितलं की आम्हाला एक केक आणून द्या. मग त्यांनी आम्हाला केकही आणून दिला. तर अशा प्रकारे आम्ही सगळे बलून्स लावले होते आणि इथे डेकोरेशन केलं होतं. आणि मग इथे आम्ही हे 4 आणि 5 चे बलून्स पण आणले होते. ह्याचे रील्स वगैरे बनवले, कारण आता हा हिचा 4th कंप्लीट होऊन 5th स्टार्ट होतोय, त्याकरता आम्ही हे असं पूर्ण प्लॅन केलं होतं आणि तसं एक्झिक्यूट केलेलं आहे. मग जशी सकाळ झाली, आम्ही सगळे बाहेर आलो. खूप छान क्लायमेट झालेलं होतं. एकदम असं वाटतच नव्हतं की आम्ही महाराष्ट्राच्या एका पार्टमध्ये आहे. असं वाटत होतं बाहेर कुठेतरी नॉर्थला गेलेलो आहोत, कारण सगळे माउंटेन्स आणि खूप सारे झाडं वगैरे, ओपन एकदम फ्रेश एअर. मग मी सकाळी माझ्या मुलीला न्यू ड्रेस घातला होता, कारण मला तिचा फोटोशूट करायचा होता. पण तिची काही तब्येत जरा नीट नव्हती, त्यामुळे तिने कॉपरेट केलं नाही. पण जेवढे काही जमले मला तेवढे फोटोज काढलेत मी. आणि मग ह्यानंतर आमचं चेकआउट होतं. मग आम्ही इथेच, आम्हाला कॉम्प्लिमेंटरी ब्रेकफास्ट दिला होता त्यांनी. मग ब्रेकफास्ट करून आम्ही इथून निघालो आणि खूप छान आमचा स्टे झाला इथे. मग आम्ही इथे चेकआउट करत होतो तेव्हाच पोरं इकडे आमची खेळत होती. तर वरती असे एक 2-3 हे पण आहेत प्ले एरियाचे टॉय, जसे की स्लाईड आहे, एक छोटासा घोडा आहे. तर त्याच्याबरोबरच खेळत होती माझी पोरं. मग आम्ही चेकआउट केलो आणि आम्ही निघालो. तर हा रात्री आम्ही एक क्लिप काढली होती, ती मी ॲड करतीये. तर एवढं सुंदर वाटत होतं रात्रीचं पण. तर हीच ती क्लिप आहे. रात्री छान अशा लाईट्स, सगळा अंधार आणि फक्त सिटी लाईट्स. ही आमची रूम
आणि बाहेर स्विमिंग पूलमध्ये लाईट्स असल्यामुळे ते एवढं सुंदर वाटत होतं. आणि मग चेकआउट करून आम्ही निघालो आहोत, कारण आता आमचा दुसरा स्टे असणार आहे पंचगणीला. तर इथे पण आम्ही 1 डे स्टे करणार आहोत. तर हा आहे पंचगणीचा रिसॉर्ट. इकडे पण पूल आहे, पण हा जो पूल आहे हा पूर्ण रिसॉर्टसाठी एक कॉमन पूल आहे, प्रायव्हेट पूल नाहीये. पण तरीही थंड असल्यामुळे आम्ही इथे पण नाही जाऊ शकलो, तर आम्ही बाहेरूनच फक्त एन्जॉय केलं. आणि हा होता त्यांचा डायनिंग एरिया. आणि इथूनही खूप छान असं एक लेकचा व्ह्यू, आणि मग सगळे माउंटेन्स, सगळी ग्रीनरी, खूप सुंदर असं वाटत होतं नॉर्थमध्येच कुठेतरी आलोय. आणि इथं आमची रूम अजून रेडी नव्हती, त्यामुळे आम्ही बाहेरच वेट करत होतो. मग मी इथेच टाइमपास केला, चहा कॉफी घेतली, आणि आमची पोरं इथे टाइमपास लॉलीपॉप वगैरे खातात आहेत आणि टॉयज खेळत आहेत. हे बघा हा व्ह्यू, इतका सुंदर व्ह्यू. इथं मध्ये लेक आहे, साईडला सगळे माउंटेन्स आहेत, सगळी झाडं जंगल आहेत. एवढा सुंदर व्ह्यू आहे. आणि ही आमची रूम. तर बाहेरच आम्ही जरा टाइमपास करायचं म्हणून थोडे डान्स वान्स करत होतो, म्हणजे काहीतरी रील्स वगैरे काढून थोडं टाइमपास होईल असं आमचं चाललं होतं. आणि हा गार्डन एरिया होता. तर इकडे साईडला किचन, आणि मग इथे समोर एक छोटंसं गार्डन होतं की जिथे पोरं खेळू शकतात किंवा फोटोज वगैरे काढता येतील, अशी ही एरिया होती. तर ही आमची रूम होती. बेड वगैरे, टीव्ही, विंडो, आणि आमच्या विंडोला एक्झॅक्ट स्विमिंग पूलचा व्ह्यू होता. मिरर्स, चेअर्स, सगळं होतं त्या ठिकाणी. चहा करण्यासाठी पण इकडं टी पाउचेस होते, शुगर होते, कॉफी पाउचेस. तर अशी ही आमची रूम होती. आणि मग आम्ही थोडं आलो, लंच केला, रेस्ट केला. आणि मग संध्याकाळी आम्हाला बाहेर जायचं होतं, म्हणजे आता आम्ही ठरवलं होतं की आता रिसॉर्टमध्ये नाही थांबायचं, आपण थोडंसं फिरून येऊयात. मग आम्ही संध्याकाळी निघालो. संध्याकाळी एवढा छान सनसेटचा व्ह्यू होता. आणि इकडची ही घरं, ही जी रो हाऊसेस होती, एवढी सुंदर बांधलेली आहेत की खूप छान वाटत होतं हे सगळं पाहायला. मग आम्ही इथे आलो होतो स्ट्रॉबेरी विथ आईस्क्रीम खायला. महाबळेश्वरचं तर हे फेमसच आहे, म्हणजे तुम्ही महाबळेश्वरला आलात तर तुम्ही हे नक्कीच खायला पाहिजेत. आणि ही दुसऱ्या दिवशीची मॉर्निंग. तर तुम्ही बघत आहात की सनराईज पण किती सुंदर आहे, किती छान हे शेड्स ऑफ सन दिसत आहेत. आणि मग त्यात मधातच अशी ही लेक आणि माउंटेन्स, एवढं सुंदर हे दिसत आहे सगळं निसर्ग, खूपच छान.
मग माझा प्लॅन होता की मी माझ्या मुलीला रेडी करूयात, छान कपडे घालूयात, ड्रेस आणि हेअरस्टाईल करून फोटोज वगैरे काढूयात, फोटोशूट. पण काही तिचा मूड चांगला नसल्यामुळे तोही प्लॅन कॅन्सल करण्यात आला. मग सकाळी आम्ही गेलो तर इथे पण आम्हाला कॉम्प्लिमेंटरी ब्रेकफास्ट होतं. मग आम्ही ब्रेकफास्ट वगैरे केला आणि इथं गेम्स होत्या प्ले एरियामध्ये, जसं चेस, कॅरम. तर आम्ही थोडा इकडे पण टाइमपास केला कारण आम्हाला इथून चेकआउट करायचं होतं. मग पुढे आम्ही स्टॉप घेतला इकडे मॅप्रो गार्डनमध्ये. तर इथे खूप मोठं आउटलेट आहे स्पेशली मॅप्रो प्रोडक्टसाठी, आणि इकडे स्ट्रॉबेरीचं एक खूप मोठं फार्म पण आहे. तर आम्हाला काही मॅप्रोचे प्रोडक्ट्स घ्यायचे होते. इथे आम्हाला जातानाच एंटर करता करताच इकडे एक फॅमिली दिसली, त्यांच्याकडे हे डॉग होतं. तर खूपच क्यूट ते डॉग होतं. आणि मग आम्ही आतमध्ये एंटर केलं. हे एवढं छान बनवलं आहे मॅप्रो गार्डन, म्हणजे जिकडे तिकडे एवढी ग्रीनरी, एवढी झाडं आहेत आणि खूप मोठा कॅम्पस आहे ह्यांचा हा. आणि न्यू इयर क्रिसमस असल्यामुळे जिकडे तिकडे असे क्रिसमस ट्री डेकोरेशन्स आहेत. खूप छान आहे सगळं. आम्हाला तर बघून खूपच आनंद झाला आणि पोरांनाही ऑब्व्हियसली. आणि इकडे खूप सारे प्रोडक्ट्स यांनी एवढे लॉन्च केले आहे, ज्युसेस म्हणा, जेलीज म्हणा, शेक्स म्हणा, चॉकलेट्स म्हणा, एवढं छान. आणि इकडे प्रत्येक जागोजागी काउंटर्स आहेत टेस्टिंगच्या, म्हणजे जर तुम्हाला काही घ्यायचं असेल तर तुम्ही ते आधी टेस्ट करू शकता आणि मग घेऊ शकता. तर आम्हालाही, आणि इथं मेन म्हणजे सध्या ऑफर चालू होती की तुम्ही कोणतेही 4 ज्युसेस घेऊ शकता, त्याच्यावर तुम्हाला 40-50% डिस्काउंट असा चालू होता. तर मग आम्ही खूप सारे ज्युसेस, जेलीज, चॉकलेट्स या सर्व गोष्टी घेतल्या. मग तिकडे आम्ही ही बबल गम फ्लेवरची आईस्क्रीम ही खाल्ली. आणि ऑब्व्हियसली आम्ही इथे पण फोटोज क्लिक केले. मॅप्रोचं फोटो बूथ, जे की खूप फेमस आहे आणि जे पण येतं इथे तर ते इथं हे फोटो काढतोच. आणि इथे हे पण होते, पिलोज अँड ऑल पण होते. पण आम्ही काही घेतले नाही कारण आमच्या घरामध्ये ऑलरेडी एवढे पिलोज आहेत की ते ठेवायला जागा नाहीये. सो मग आम्ही विचार केला कशाला अजून घ्यायचे पिलोज, तर आम्ही ते नाही घेतले. त्यानंतर आम्ही शॉपिंग करून इकडे आलो आहोत स्ट्रॉबेरी फार्म्स बघण्याकरिता. तर हे एवढं छान आणि एवढं मोठं फार्म होतं. आणि इथे एवढं म्हणजे एवढं मोठं हे गार्डन असून एवढं वेल मेंटेन्ड आहे. खूप सारे वर्कर्स आहेत आणि खूप क्लीन ठेवलेलं आहे ही जागा. रिस्ट्रिक्टेड तर आहेच, पण खूपच क्लीन आहे, म्हणजे खूपच छान वाटत होतं. आणि आम्हाला असं निसर्गात जाणं, नेचर एक्सप्लोअर करणं, या सगळ्या गोष्टी खूप आवडतात. आणि आमची लहान मुलं आहेत, त्यामुळे आम्हाला वाटतं की आम्ही त्यांना अशा गोष्टींमध्ये, म्हणजे नेचरच्या टुवर्ड्स आम्ही त्यांना जास्त एम्ब्रेस कराव्या, अशा गोष्टी करायला पाहिजेत. तर खूपच सुंदर वाटलं. एकदम असा चेंज, कारण आम्ही आता दोघंही वर्किंग आहोत आणि खूप सारं काम असतं आमचं आणि मोस्टली स्क्रीनसमोर माझं तर काम असतं. आमच्या मिस्टरांचं तर त्यांचा गाड्यांचा व्यवसाय आहे, त्यामुळे त्यांचंही काम धावपळीचं असतं. मग असं कधी आपल्याला एक थोडा वेळ, थोडं शांतपणे रिसेट व्हायला वेळ भेटतो. सेल्फ रिअलायझेशन करण्यासाठी टाईम भेटतो. फॅमिलीबरोबर एक वेळ तुम्ही घालवता, त्या मेमरीज बनवता. ही खूप सुंदर वेळ आहे. तर आम्ही अशा मेमरीज कलेक्ट करत असतो. म्हणजे कितीही बिझी का लाईफ असो असो ना, पण आपल्या फॅमिली करता आपण थोडा वेळ काढायलाच हवा. आणि ही सगळी आमची शॉपिंग आहे आणि इकडे आमची ट्रिप संपलेली आहे. असेच व्हिडिओसाठी तुम्ही आमच्या चॅनलला फॉलो नक्की करा. बाय.